नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 25 ऑगस्ट 2013 रोजी जो MPSC PSI पूर्वपरीक्षेचा पेपर झाला होता। या पेपरमधील जिओग्राफीच्या संदर्भाने जे तुम्हाला 15 प्रश्न विचारण्यात आले होते, या 15 प्रश्नावर आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत। पूर्वी म्हणजे 2016च्या अगोदर स्वतंत्र ग्रुप बी मधली जी पद आहेत त्यांच्या एक्झाम व्हायच्या। जसं ही स्वतंत्र एक्झाम आहे पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 2013 आणि परीक्षा दिनांक आहे 25 ऑगस्ट 2013। सेट ए पेपरमधील आपण प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न जोड्या लावावर आहे राष्ट्रीय महामार्ग आणि महामार्ग क्रमांक। आता हे सर्व यामध्ये बदल झालेला आहे, त्यामुळे आपल्याला या प्रश्नाबद्दल जास्त माहिती घेऊन उपयुक्त होणार नाही। तरी पण तत्कालीन वेळेस जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता या सर्व महामार्गाचे जे नंबर्स आहेत ते बदल झालेले आहेत। नेक्स्ट आहे मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असं म्हटलं जातं? तर याला चेंबूर शहराला गॅस चेंबर म्हटलं जातं। खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पोल्युशन्स होतं आणि म्हणून त्याला गॅस चेंबर असं संबोधलं जातं। त्यानंतर परत एकदा जोड्या लावा आला आहेत, पिकं दिलेली आहेत आणि त्याच्या काही प्रमुख सुधारित जाती दिलेल्या आहेत। किमान आपल्याला यापैकी 1-2 जरी जाती माहीत पाहिजे। जसं आपल्याला माहिती आहे की ज्वारीची सुवर्णा एक प्रसिद्ध जात आहे किंवा चिनोर जात आहे तांदळाची, ठीक आहे। मग आता जसं राहिलेल्या गहू आहे बन्सी आणि कापूस आहे लक्ष्मी। म्हणजे पर्याय क्रमांक 3 जर आपण निवडला तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येतील। त्यानंतर कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? महानदी त्रिभुज प्रदेश, गोदावरी त्रिभुज प्रदेश, कृष्णा त्रिभुज प्रदेश, गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गंगा ब्रह्मपुत्रा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे तो हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो, कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये खारफुटी वनांची जंगलं आहेत। जसं तिथं सर्वात जास्त आढळणारा वृक्ष आहे सुंदरी, म्हणून त्याला सुंदरबन असं देखील नाव पडलेलं आहे। या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं। अजून एक विशेष या त्रिभुज प्रदेशाचा आहे की हा त्रिभुज प्रदेश जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश संबोधल्या जातो, जो गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या संयुक्त जे काही नदी प्रवाह आहे त्यापासून तो बनलेला आहे। त्यानंतर पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद म्हणजे 82°30 पूर्व रेखावृत्त येथे किती वाजता ऐकायला येईल? सरळ त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की लंडनमध्ये 3 वाजता जर न्यूज सुरू झालेले आहेत म्हणजे प्रसारण सुरू आहे, तर आपल्या भारतात त्या कधी ऐकू येतील? 82°30 पूर्व म्हणजे आपल्या ज्या भारताची प्रमाण वेळ आहे ही प्रमाण वेळ इथून गेलेली आहे, ठीक आहे। ते पूर्वीच्या अलाहाबाद म्हणजे आताचं ते प्रयागराज, ठीक आहे, लगेच आपल्याला क्लिअर होतं। मग आपल्याला ही पण गोष्ट माहीत आहे की ग्रीनिच वेळेच्या भारताची प्रमाण वेळ ही 5.5 तास पुढं आहे। मग 3 वाजता पहाटे जर न्यूज सुरू आहेत तर आपण ते ऐकू शकू सकाळी 8:30 वाजता। आलं लक्षामध्ये? पर्याय क्रमांक 4, कारण आपली प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5.5 तासानं पुढं आहे। त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत। जिओग्राफीचा क्वेश्चन आहे परंतु पर्यटनाचा संदर्भानं आहे। जुनी शहरं दिली आहेत आणि त्यापूर्वी कोणत्या राज्याच्या राजधान्या होत्या? तर ज्या माहिती आहेत त्या किमान, जसं बघा राष्ट्रकूटांची जी राजधानी होती ही अचलपूर होती। त्यानंतर कोल्हापूर सिल्हारा राजघराण्याची राजधानी होती। त्यानंतर कल्याण जी आहे ती 11व्या शतकात चालुक्याची राजधानी होती आणि पैठणचा संदर्भ हा शालिवाहन राजाची राजधानीसोबत होता। म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असणारा जिल्हा? आता 2013 मध्ये प्रश्न विचारला आहे, त्यावेळेस आहे पुणे। त्यानंतर नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत? आणि पर्याय दिले तर सातपुडा महादेव, सातपुडा मैकल, फक्त महादेव। आता तिथेच आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कुठे? की एकदम
नर्मदा व महानदी, आता आपण जर बघितलं नर्मदा नदी या उच्च भूमीवर उगम पावते आणि अरबी समुद्राकडे जाते, म्हणजे पश्चिमेकडे जाते, आणि त्यालाच अगदी परस्पर विरोधी त्याच्या विरुद्ध दिशेला मैकलच्याच महानदी उगम पावते. बघा इथं ही महानदी, आणि मग ती खाली इकडे जाते बंगालच्या उपसागराला. मग या दोईच्या मध्ये या जलाची विभागणी कोणी केली तर मैकल पर्वतानं केली. म्हणजे फक्त मैकल पर्वत, कारण त्यापासून महादेव डोंगर रांग स्वतंत्र आहे. पूर्वेला मैकलच्या महादेव डोंगर रांगेच्या पूर्वेला सातपुडा स्वतंत्र आहे, म्हणून इथं फक्त महादेव येणार नाही, मैकल सातपुडा येणार नाही, सातपुडा महादेव येणार नाही, तर फक्त मैकल असं उत्तर घ्यावं लागेल. कारण तुम्ही जर नकाशा पाहिला ह्या मैकल डोंगराचा, तर बरोबर मैकलच्या पूर्व साईड येऊन नर्मदा नदीचा उगम होतो आणि ती पूर्वेकडे जाते, म्हणजे त्या प्रदेशाचा उतारही पूर्वेकडे आहे. आणि मैकलच्या पश्चिमेला, म्हणजे आता परत एकदा बघा, मैकलच्या पश्चिमेला नकाशामध्ये आता आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की महानदी पूर्वेकडे जाते आणि नर्मदा नदी पश्चिमेकडे जाते. बोलताना थोडंसं आपलं मागं पुढं होईल, पण इथं तुम्हाला क्लिअर कट लक्षात आलं, ही नर्मदा नदी जी आहे ही पश्चिमेकडे चाललेली आहे आणि महानदी जी आहे ही पूर्वेकडे चालली आहे. प्रश्न कसा विचारला होता, नर्मदा व महानदीमध्ये जलविभाजक हा, या जलविभाजकमुळं आपण थोडंसं कन्फ्यूज होऊ. आता जलविभाजक म्हणजे काय आहे, ज्याला आपण वॉटर डिवायडर म्हणतो, तर जो पाण्याची विभागणी करतो. मग आता या प्रदेशात पडलेला जो पाऊस आहे, पाणी आहे, हा दोन दिशामध्ये विभागला. महानदीनं तो सर्व उतार पूर्वेकडे गेला मैकलच्या आणि पश्चिमेकडे नर्मदा नदीनं गेला, म्हणून या दोन नद्यांचा जलविभाजक कोण आहे तर मैकल पर्वत, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळक, कुपक अशी नावे असलेला प्रदेश, तर तो आहे कोकण. जसं खानदेशाला पण विविध नावं होती, रसिका, सेऊन देश असे खानदेशाची नावं आहेत. त्यानंतर विदर्भाला वेगवेगळी नावं पडली, जसं वराडचा प्रदेश म्हणतात, बेरार असं म्हणतात. त्यानंतर वराह तट किंवा वर्धा तट अशी सुद्धा नावं विदर्भाला पडलेली होती. मराठवाड्याचं काही प्राचीन नाव आठवत नाही, पण मराठवाडा ज्या प्राचीन भूप्रदेशाचा भाग होता तो होता अश्मक, म्हणजे 16 महाजनपदांच्या काळामध्ये मराठवाडा हा अश्मकचा भाग होता. पण असं क्लिअर म्हणता येणार नाही की मराठवाड्याचं प्राचीन नाम अश्मक आहे, मात्र तो अश्मकचा भाग होता हे मात्र आहे. म्हणून हे पहिल्या 3चे माहीत आहेत, तर ते तुम्ही नोंद करून घेऊ शकता. आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोठं आहे, तर हे जे काही ओल्ड 9चं बुक आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न तुम्ही येऊन गेलेले आहेत बघा. तर आशियातील सर्वात मोठं कृषी महाविद्यालय आहे हिस्सार या ठिकाणी, हरियाणामधलं एक शहर आहे. आणि त्या महाविद्यालयाचं नाव पण लिहून घ्या, चौधरी चरण सिंग महाविद्यालय. ठीक आहे, चौधरी चरण सिंग महाविद्यालय हिस्सार आहे. आणि हिस्सार कोणत्या राज्यामध्ये आहे तर हरियाणामध्ये आहे. आणि नाव काय आहे महाविद्यालय तर चौधरी चरण सिंग महाविद्यालय. बाकी पर्याय जसं दापोलीला विद्यापीठ आहे बघा कृषी, एक जनरल माहिती म्हणून लिहून घेऊ शकता तुम्ही. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ 1972ला स्थापन झालं होतं. त्यानंतर राहुरी योगायोगानं पर्याय आहे, तर आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ जे आहे हे राहुरीला स्थापन झालं 1968मध्ये, ज्या विद्यापीठाचं नाव आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. हे पण लिहून घ्या. पुणेचा संदर्भ विद्येचं माहेरघर वगैरे आहे, हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा क्रम बरोबर आहे, तर आपल्याला माहिती आहे की सर्वात उत्तरेकडे यापैकी तापी आहे, म्हणजे तापी तर 2 पर्यायामध्ये 3 पर्यायामध्ये तापी आहे. भीमा, गोदावरी, तापी हा तर रॉंगच आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असाही वाचण्यात आपल्या कटलेला आहे. ठीक आहे, आता पहिला पर्याय जर विचार केला मी तापी, त्याच्या साऊथला मग तापीच्या साऊथला सातमाळा, अजिंठा, मग गोदावरी बरोबर आहे, सीना बरोबर आहे, भीमा आणि कृष्णा, म्हणजे पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. कारण तापीच्या नंतर गोदावरी आहे, नंतर सीना आहे, पण कृष्णा नाही ना, अगोदर भीमा आहे ना, बरोबर आहे, अगोदर भीमा आहे, म्हणून पर्याय 2 कटला. तापी, सीना, सीना अगोदर नाही आहे, गोदावरी
कृष्णा नाही अगोदर, म्हणजे हे पर्याय दोन्ही कटले, 2 आणि 4 सहज कटले बघा. म्हणून तुमच्याकडे समजा सीनाचं लोकेशन जरी तुम्हाला माहीत नसतं तरी तुम्ही कट मेथडनं जर गेलात तर पर्याय क्रमांक 1 ची तुम्ही निवड करू शकता. तुम्हाला जनरली तुम्ही नकाशामध्ये जरी थोडंसं अवलोकन केलं तर आता ही आहे आपली जी मुख्य नदी आहे तापी. ठीक आहे, तापीच्या नंतर ही आहे गोदावरी, गोदावरीच्या नंतर ही आहे बघा सीना नदी, आणि सीनेच्या नंतर ही आहे भीमा नदी. आता पर्यायामध्ये काय विचारले आपल्याला पर्यायामध्ये विचारले तापी, गोदावरी, सीना, भीमा आणि कृष्णा. तर कृष्णा पार साऊथला आहे इथे पार, पण जर बघितलं ना तर कृष्णा नदी ही इथे कृष्णा नदी. मग आता ही तापी, ही गोदावरी, ठीक आहे, ही सीना, ही भीमा आणि ही कृष्णा, म्हणजे बरोबर आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडून तुम्ही दक्षिणेकडे गेलात तर हा क्रम बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मधलंच काय असं क्लिअर आपलं उत्तर असणार आहे. आणि प्रश्नही तसाच विचारला आपल्याला की उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे ना, म्हणजे तापीकडून आपल्याला कृष्णाकडे जायचं होतं. त्यानंतर योग्य रीतीने पूर्ण करायचे वाक्य. गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता, त्या अंतर्गत असलेला भूभाग. तर आता हा जो क्वेश्चन आहे ना हा वेगनरच्या भूखंडवहन सिद्धांतावर आधारित प्रश्न आहे. वेगनरचा भूखंडवहन सिद्धांत आपण एक साध्या आकृतीद्वारे समजून घेऊ. आपल्याला सर्वांना जवळपास माहीतच आहे की वेगनर एक सिद्धांत मांडला होता की पूर्ण हे जे आज तुम्हाला जग दिसतंय 7 खंड 5 महासागर, तर हे पूर्वी एकच महासागर होता आणि एकच खंड होता. म्हणजे हा पॅन्जिया एक खंड होता आणि त्याच्या बाजूने असणारं हे जे पाणी होतं हे पॅन्थालासा हे महासागर होता 200 दशलक्ष वर्षापूर्वी. पण नंतर काय होतं 136 दशलक्ष वर्षापूर्वी तो तुटतो. वरचा भाग जो आहे भूमिखंडाचा, म्हणजे 2 तुकडे होतात त्या भूमिखंडाचे, वरचा लॉरेशिया आणि जो साऊथचा आहे खालचा आहे तो आहे गोंडवाना, आणि या दोघांच्यामध्ये टेथिस समुद्र तयार होतो. ठीक आहे, मग परत हे पण तुटतात. मग तुटल्याच्या नंतर जो लॉरेशिया तुटला म्हणजे उत्तरेकडला, तर त्यापासून बनला उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया. आणि जो गोंडवाना तुटला हा साऊथवाला, तर गोंडवानापासून बनला आजचा दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरेबिया, भारत, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका. ठीक आहे, म्हणजे शेवटची ओळ आपल्या प्रश्नामध्ये दडलेल्या उत्तरासाठी आहे. कारण तो काय म्हणतो प्रश्न, गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता, त्या अंतर्गत असलेला प्रदेश कोणता, तर त्या म्हणजे भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका. तुम्ही एकदा परत इथं बघा की एकच भूमिखंड, नंतर 2 तुकडे लॉरेशिया, गोंडवाना, आणि त्या दोन्ही तुकड्याचे इथं लिहून घेतले. हवं तर तुम्ही हे व्हिडिओ पॉज करा आणि लॉरेशियाचे तुकडे लिहून घ्या आजची झालेली, आणि गोंडवानाची पण आजची झालेली तुकडे लिहून घ्या. खालील पैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते. पर्याय सोपे येतं. प्रश्न जरी तुम्हाला किचकट वाटत असला तर बघा, स्थलीय विविधता, प्रत्येक ठिकाणी वेगळा म्हणजे पावसामध्ये विविधता आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कालीय विविधता, वेळ फिक्स आहे का पाऊस पडण्याची असं सांगता येत नाही. ठीक आहे, किंवा सारखा पाऊस पडतो का वेळेनुसार नाही सांगता येत, म्हणजे हे पण बरोबर आहे. त्यानंतर स्थलकालीय विविधता, आता इथं 1 पण अटॅच झाला आणि 2 पण अटॅच झाले, म्हणजे ह्या दोहीपेक्षा पण उत्तर कोणतं व्हायलं की हे परफेक्ट उत्तर व्हायलं. कारण पर्याय क्रमांक 4 काही यापैकी नाही असं नाही म्हणता ना, हे 1 पण आहे 2 पण आहे, पण 1 आणि 2 तिसरा कव्हर करायला ना. स्थलकालीय विविधता हे महाराष्ट्राच्या पर्जन्यविषयक ही समस्या आहे, तर ही आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. कारण 1 आणि 2 पेक्षा स्ट्रॉंग पर्याय क्रमांक 3 होऊ लागला आहे. त्यानंतर बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो. बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट, तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र पठारावर बेसॉल्ट आढळतो. कट मेथडनं जाऊयात. पूर्व विदर्भ आणि कोकण, तर इथं नाही आढळणार बेसॉल्ट. उत्तर कोकण आणि दक्षिण मराठवाडा म्हणल्यावर आढळणार पक्का. पश्चिम मराठवाडा आणि खानदेश मराठवाडा म्हणल्यावर आढळणार. उत्तर कोकण आणि खानदेश म्हणल्यावर आढळणार,
कारण खानदेश मराठवाडा हे पठारावर येतून पठारावर पक्का बेसॉल्ट आहे. मग पर्याय क्रमांक 1च आपण सोडू शकतो. आता प्रश्न काय विचारला होता की बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो. तर कोण सोडून? पर्याय क्रमांक 1 सोडून बाकी ठिकाणी आढळतं. म्हणून उत्तर 1 घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही पाहाल तर आपल्याला लगेच लक्षात येतं. राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशात बागर असं म्हटलं जातं. जो लुनी नदी आणि घग्गर नदी आहे या दरम्यानच्या प्रदेशाला बागर असं म्हणतात. बाकीच्या कन्सेप्ट बांगर आणि खादर या उत्तर मैदानाच्या संदर्भानं आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. पर्याय वाचा फक्त. लोह पोलाद उद्योग, सुती कापड उद्योग, साखर कारखाना आणि जहाज बांधणी. तर सर्वात जास्त या 4 पैकीच विचार करायचा आहे. तर सुती कापड उद्योगामध्ये जास्त रोजगार उपलब्ध होईल. त्यानंतर ताजमहलाच्या बांधकामासाठी संगमरवर कुठून आणण्यात आला. तर राजस्थानमधील मकराना या प्रदेशातून. हे आता पाठ झालं आपल्या सर्वांच्या, खूप परीक्षेला विचारलेलं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद आहे. तर पूर्वीचं जे मोमिनाबाद आहे तर त्या अंबाजोगाई या शहराला मोमिनाबाद असं संबोधल्या जायचं. मग आता जे राहिलेले सिटीज आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 4 तर आपलं उत्तर आहे. मग बीडचं पण काय जुनं नाव माहीत आहे का आपल्याला. तर ते आहे चंपावती नगरी. ठीक आहे, चंपावती नगरी असं नाव होतं म्हणे बीडचं. पैठण शहराचं नाव प्रतिष्ठान असं होतं. ठीक आहे, प्रतिष्ठान. आणि परळी वैजनाथचं वैजयंती, काही ठिकाणी असे उल्लेख आढळतात की वैजयंती असं नाव होतं. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे. दक्षिण भागात, पश्चिमेकडील भागात, मध्य भागात, उत्तरेकडील भागात. काय लॉजिक आहे बघा. समजा आता हा महाराष्ट्र आहे आणि आपल्याला माहिती आहे की सह्याद्रीपासनं तुम्ही इकडं पूर्वेला ज्यावेळेस जाता हा त्रिकोणाकृती प्रदेश जो माझ्यानं महाराष्ट्राचा 90% भाग व्यापलेला आहे, हा महाराष्ट्र पठार आपण याला म्हणतो. तर याच्या पूर्वेकडून तुम्ही जर पश्चिमेकडे जर चाललात तर साहजिकच पश्चिमेचा उतार वाढतो. सह्याद्रीकडे चालल्याच्या नंतर सह्याद्रीकडे उतार वाढेल. म्हणजेच काय, बेसॉल्टची जी जाडी आहे ती कुठं वाढेल. पश्चिमेकडे जाताना म्हणजे या सह्याद्रीकडे जाताना वाढेल. या प्रदेशामध्ये बेसॉल्टची जाडी वाढलेली असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. भारतात साक्षरतेचं प्रमाण पुरुषापेक्षा जास्त आहे का. रॉंग. कारण पुरुष तर 80% सुशिक्षित आहेत 2011च्या जनगणनेनुसार आणि स्त्रिया 64%च आहेत. म्हणजे पहिलं रॉंग आहे. अंदमान निकोबार येथे साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे का. नाही ना. त्यापेक्षा कितीतरी राज्य आहेत जसं बिहार, ठीक आहे, राजस्थान, भरपूर राज्य आहेत की जे 76च्या खाली आहेत. राज्याचीच तुलना जर तुम्ही केंद्रशासित प्रदेशाची जर तुलना करायची तर दादरा नगर हवेलीचं प्रमाण 76%चे. म्हणजे दुसरं पण चुकला. भारतात साक्षरता कमी होत आहे. आता हे पण रॉंग झालं का. कारण भारताची साक्षरता वाढत आहे ना. आपण जर 2001 जर लोकसंख्येचा संदर्भ जर घेतला तर जवळपास 30,42,00,000 लोक हे अशिक्षित होते आणि तो जर तुम्ही 2011 जर आलात तर 27,30,00,000 अशिक्षित राहिले. म्हणजे 3 कोटीचा फरक पडला. म्हणजेच काय, वाढली ना. ठीक आहे, म्हणून तिसरं पण रॉंग आहे. मग कोणतं वाक्य बरोबर आहे. 3ही रॉंग आहेत. म्हणून वरीलपैकी एकही नाही. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं जो 2013 PSIचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता त्या पेपरमधील आपण प्रश्नांबद्दल माहिती घेतली. तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल त्याचबरोबर आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.